राहता शहरात महास्वच्छता अभियानाचा हा सलग 32वा दिवस आहे। या दिवसाअखेर आज राहता साकुरी जोडणारा जो पूल आहे तो पूल स्वच्छ करण्याचं अभियान गेल्या 2 आठवड्यापासून राबवत आहोत। आपण बघू शकता की काही दिवसांपूर्वी या पुलाच्या दोन्ही बाजूला भयंकर मोठ्या प्रमाणावर कचरा साचलेला होता। तथापि असेही दिसून येते की अनेक नागरिक या परिसरामध्ये या पुलावरती पक्ष्यांना खाण्यासाठी म्हणून भेळ, खाद्य, तत्सम पदार्थ टाकतात, सोबतच घरातील अन्न टाकतात। यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कावळे येऊन बसतात। निश्चित हा पादचाऱ्यांसाठी वापरात येणारा पूल आहे। नागरिकांचं अशा प्रकारचं वागणं नक्कीच योग्य नाही। स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून जे कोणी इथे खाद्यपदार्थ टाकतात त्यांना सांगण्याचा वारंवार प्रयत्न करण्यात आलेला आहे, तथापि त्यांच्यामध्ये आपण बघू शकतो की कुठलाही फरक झालेला नाही। मागील आठवड्यामध्ये याच पुलावरती आपण कचरा गोळा केला, माती गोळा केली, नगरपालिका प्रशासनाला त्या संदर्भात कळवले, इव्हन मुख्याधिकारी साहेब यांच्याशी सुद्धा बोललो, परंतु असं लक्षात आलं की थोडीशी मातीचे ढिगारे उचलल्यानंतर उर्वरित माती वारंवार सांगूनही तशीच शिल्लक होती आणि आहे। यापुढे आम्ही राहता प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी या राहता शहरामध्ये जेथे कुठे स्वच्छता अभियान राबवणं ही त्यांची स्वतःची जबाबदारी आहे। ते काम जर परिसरातील नागरिक करत असतील तर त्या नागरिकांनी केलेल्या कामाचा व्यवस्थित व्यवस्थापन करणं हे सुद्धा अतिशय गरजेचं आहे। आपण या ठिकाणी साईबाबा संस्थानचे सेवानिवृत्त अधिकारी माननीय बकरे साहेब यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। बकरे साहेब, आपण हे जे अभियान चालवतो या संदर्भात आपली काय अपेक्षा आहे नगरपालिका प्रशासन, राहता शहरातील नागरिक यांच्याकडून? ज्याप्रमाणे राहतातील नागरिक स्वच्छता मोहीम राबवतात त्याप्रमाणे नगरपालिकेची सुद्धा तेवढी जबाबदारी आहे आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ती स्वच्छता अभियान राबवताना स्वतः तिथं काळजीपूर्वक तिथला कचरा उचलणं, साफसफाई करणे, कुठे चेंबर चोकअप झाले असेल ते काढणे, अशा किरकोळ म्हणा किंवा मोठ्या स्वच्छता गोष्टी असतात त्यांचे लक्ष देऊन त्याच्यावर सुपरवायझरने लक्ष देणे, अशा गोष्टी करून स्वच्छता मोहीम राबवली पाहिजे। साहेब, राहता नगर परिषदेमध्ये दोन सॅनिटरी इन्स्पेक्टर आहे आणि बहुतांश कर्मचारी आहे, परंतु आता आपण बघतो हा जो राहता साकुरीला जोडणारा पूल आहे, हा पुलाची निर्मिती झाल्यापासून या पुलावरची माती काढण्यात आलेली नाही। कसं काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे, पुलाच्या दोन्ही साईडला जे डिवायडर आहे तिथं इतकी माती साचलेली आहे ती पावड्यांनी आणि टिकावानी खोदूनसुद्धा काढायला इतका त्रास होतो। वस्तुस्थिती आहे ती काढण्याची जबाबदारीसुद्धा नगरपालिकेची आणि कर्मचाऱ्यांची आहे, याच्यावर सुद्धा त्यांची लक्ष देऊन साफसफाई केली पाहिजे। आपण देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब आणि माननीय मुख्यमंत्री साहेब यांना काय संदेश देऊ इच्छित आहे या मार्फतीने? त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे आपण ग्राम स्वच्छता अभियान राबवतो, त्यांच्या आदेशाला आपण उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन नागरिकांनी सुद्धा त्यात सहभाग घेऊन साफसफाई केली पाहिजे। खरोखर साहेब, तुम्ही अगदी बोलता ती प्रशंसनीय गोष्ट आहे। आपण आपल्या ह्या ग्रुपमध्ये बहुतांश आपण सेवानिवृत्त झालेलो आहोत, अर्थात लोक सेवानिवृत्त झालं, सेवानिवृत्तीनंतर पेन्शन किंवा मेवा लोकांची जी संकल्पना आहे त्याला आपण फाटा देण्याचा प्रयत्न केलेला आहे। वास्तविक आपण सेवानिवृत्त झाल्यानंतर आपण या समाजाचं, आपल्या या गावाचं, परिसराचं देणं लागतो आणि ही जाणीव ठेवूनच आपण हा ग्रुप काम करत आहे। वास्तविक तसं जर बघितलं तर राहता शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सेवानिवृत्त नागरिक आहे, शासकीय नोकर आहेत, त्या नोकरांनीसुद्धा अशा प्रकारे निश्चितच सहभाग घेतला पाहिजे। आपण बघू शकता की आपल्या गावात आलेले हे तांबे पाहुणे, वास्तविक तसं जर बघितलं तर नव्याने आलेली व्यक्ती ही राहता शहरामध्ये आज आमच्या खांद्याला खांदा लावून काम करायला असं सुरुवात केलेली आहे। अशोकराव निकाळे हे सुद्धा सेवानिवृत्त झालेले आहेत आणि अशा प्रकारे आपण हे बघू शकतो की आपले पंचायत समितीचे सेवानिवृत्त लेखाधिकारी साहेब हे सुद्धा आपल्यासोबत आहे। साहेब, आपण राहता नगर परिषद आणि राहत्याच्या नागरिकांना आपण काय संदेश देऊ इच्छिता? आता आपण जर बघितलं तर आपण या सत्यशोधक ग्रुपच्या माध्यमातून या पुलावरची जी स्वच्छता आहे गेले जवळपास महिनाभरापासून करत आहोत दर शनिवारी, आणि हे करत असताना आपल्याला हे जाणवलं की आजूबाजूला जे लोक हे कचरा टाकतायत
त्या कचरा आणि ह्या डिवायडरच्या आसपास साचलेला हा माती यामुळं आता एक लवकर पावसाळा सुरू होत आहे आणि हा पावसाळा सुरू झाल्यानंतर हे जे डिवायडरमध्ये जे काही होल्स केलेले आहेत ते बुजून जाणार आहे आणि त्यामुळे ही माती आपण टाकण्याचं काम करतो आहे. परंतु याहीपेक्षा महत्त्वाचं, या पुलापासून राहत्याच्या बाजूला जे डिवायडर लावलेले आहे ह्या डिवायडरजवळसुद्धा कचरा साचतो आहे आणि असे डिवायडरचा कचरा आणि गुरुवारचा जो बाजार असतो त्यावेळेला आपण बघतो की पोलीस वगैरे जरी तिथे असले तरी अत्यंत मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी त्या ठिकाणी होते आणि अशा गर्दीमुळे एखादा अपघात होण्याची शक्यता पण नाकारता येत नाही. तेव्हा पोलीस प्रशासन असेल किंवा राहता नगरपालिकेचे कर्मचारी असतील यांनी ह्या गर्दीचं नियंत्रण होणं गरजेचं आहे आणि ह्या डिवायडरच्या आसपास जो होणारा कचरा आहे तो नगरपालिका प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांकडून साफ होणं पण गरजेचं आहे. आम्ही आपल्या परीनं हा कचरा किंवा ही माती साफ करण्याचा प्रयत्न करतच आहोत. निश्चितच साहेब, आता काल मी कोपरगावला जात असताना बघितलं की शिर्डी नगर परिषदेचे कर्मचारी डिवायडरच्या दोन्ही बाजूला महिला कर्मचारीसुद्धा, पुरुष कर्मचारीसुद्धा त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग घेतात आणि डिवायडरच्या कडाचा सुद्धा कचरा गोळा करतात. राहता नगरपालिका प्रशासनाकडे सुद्धा भरपूर प्रमाणात मॅनपॉवर आहे, परंतु त्यांनी जर हे कामाचं नियोजन जर केलं तर हे काम निश्चितच चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही अशी आपल्या सगळ्यांना खात्री आहे. मागील आठवड्यामध्ये आपण मुख्याधिकारी साहेब, हे स्वच्छता कर्मचाऱ्यांचे जे सुपरवायझर आहे, आपण त्यांना सांगितलं की इथे जे आपण काढलेली माती आहे ती स्वच्छ करून घ्यावी, उचलून घ्यावी. ती त्यांनी मागील आठवड्यात उचलून घेतली नाही, परंतु आपण अशी अपेक्षा करूया की ते आज नक्कीच ही माती उचलून घेतील. आणि आपण बघतो की अनेक शहरामध्ये, भारतामध्ये हे नागरिकांच्या सहभागातून स्वच्छता अभियान राबवलं जातं. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शासकीय कर्मचारी, अधिकारीसुद्धा स्वतः सहभाग घेतात. परंतु राहता तालुक्याचं हे दुर्भाग्य आहे, दुर्दैव आहे की राहता तालुक्यातील जे अधिकारी आहे, म्हणजे ज्यांचा आदर्श लोकांनी घेतला पाहिजे, तो त्यांच्याकडनं मिळत नाही. आणि वास्तविक जे खरोखर दिशादर्शक काम आहे ते काम करणं गरजेचं आहे. तर आपण निश्चितच अपेक्षा करूया की राहता नगरपालिका प्रशासनसुद्धा यापुढील काळामध्ये आपण जे शनिवारच्या दिवशी जे महास्वच्छता अभियान राबवतो त्या अभियानात जर सहभागी झालं तर आपण थोड्याच दिवसामध्ये हे राहता शहर हे स्वच्छ, सुंदर व एक आदर्श शहर बनवण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू. आपण त्यात यशस्वी होऊ. हो ना साहेब, आता नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा यात सहभाग घेतला तर त्या कामाला अजून होतील. साहेब, आता तसं जर बघितलं तर आपण हे अभियान सुरू करण्यापूर्वी नगरपालिकेच्या काही कर्मचाऱ्यांशी बोलणं झालं होतं. ते म्हणले होते आपण येत ना, आम्ही सुद्धा तुमच्यासोबत येऊ, पण माणसं फक्त बोलतात आणि कृती करत नाही. हेच मोठं दुर्दैव आहे. पण आपण अपेक्षा करूया की अजून काही वेळ गेलेली नाही आहे, नक्कीच हे लोक आपल्यात सहभागी होतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.